नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रोमोफोर म्हणजे काय आणि ऑक्झोक्रोम म्हणजे काय त्याच्याबद्दल चर्चा केली होती. बघा, क्रोमोफोर म्हणजे काय म्हटलं आपण, इट इज ए अनसॅच्युरेटेड फंक्शनल ग्रुप. हा काय आहे मित्रांनो, अनसॅच्युरेटेड फंक्शनल ग्रुप आहे. क्रोमोफोरिक ग्रुप कॅन ॲब्सॉर्ब UV रेडिएशन फ्रॉम 100 to 400 नॅनोमीटर. हे जे फंक्शनल ग्रुप आहे मित्रांनो, ते 100 पासून तर 400 नॅनोमीटरपर्यंतची UV लाईट ॲब्सॉर्ब करू शकतात. ठीक आहे. पुढचं त्याचे एक्झाम्पल्स काय आहे क्रोमोफोरिक ग्रुपचे, C डबल बॉन्ड C, C ट्रिपल बॉन्ड C, C ट्रिपल बॉन्ड N, नायट्रो ग्रुप एक्सेट्रा. ठीक आहे. हे आपण झालं क्रोमोफोरबद्दल. मित्रांनो, हे जे क्रोमोफोरिक ग्रुप आहे, या क्रोमोफोरिक ग्रुपमुळे सुद्धा त्या कंपाऊंडला काय मिळत असतो, कलर मिळत असतो. ओके, हे झालं क्रोमोफोरबद्दल. मग आता ऑक्झोक्रोम म्हणजे काय बघितलं होतं आपण, हा अनसॅच्युरेटेड आहे. कोण, क्रोमोफोर. तर ऑक्झोक्रोम काय आहे मित्रांनो, दे आर द सॅच्युरेटेड फंक्शनल ग्रुप. ते काय आहे, सॅच्युरेटेड फंक्शनल ग्रुप आहे. ऑक्झोक्रोमिक ग्रुप काय करतायत, ते फक्त 200 नॅनोमीटर पर्यंतच अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ॲब्सॉर्ब करू शकतात, जेव्हा की क्रोमोफोरिक 100 पासून तर 400 नॅनोमीटर पर्यंत ते ॲब्सॉर्ब करू शकतात. पण ऑक्झोक्रोम फक्त काय कितीपर्यंत ॲब्सॉर्ब करू शकतात, 200 नॅनोमीटर पर्यंतच ते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ॲब्सॉर्ब करू शकतात. ऑक्झोक्रोमचे एक्झाम्पल काय मित्रांनो, OH असेल, NH2, OCH3 एक्सेट्रा. ओके. ऑक्झोक्रोमचं महत्त्वाचं रोल काय मित्रांनो, ज्यावेळेस एखादा ऑक्झोक्रोम एखाद्या क्रोमोफोरिक ग्रुपला ज्यावेळेस अटॅच केला जातो, त्यावेळेस त्या क्रोमोफोरचं जे ॲब्सॉर्प्शन आहे आणि त्याची सिग्नलची जी इंटेन्सिटी आहे ती सुद्धा बदलते. याचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं बेन्झिन. बेन्झिनचा लॅम्बडा मॅक्स किती आहे, 255. बेन्झिनमध्ये क्रोमोफोरिक ग्रुप कोणता होता, C डबल बॉन्ड C. तिथे कोणतं ट्रान्झिशन बघायला मिळतं आपल्याला, पाय टू पाय स्टार. पण ह्याच बेन्झिनला समजा आपण OH ग्रुप अटॅच केला, बेन्झिनचं कन्व्हर्जन फिनॉलमध्ये झालं. आता त्या ठिकाणी C डबल बॉन्ड C क्रोमोफोर आहेच, पण त्याच्यासोबत ऑक्झोक्रोमिक ग्रुप कोणता लागला आहे, OH ग्रुप लागला आहे. त्या OH ग्रुपमुळे काय होतंय, त्या पाय टू पाय स्टारचं जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन लॉंगर रिजनला शिफ्ट होत आहे आणि तो आपल्याला कुठे मिळतो, 270 नॅनोमीटर मिळतो. हे कोणामुळे झालं मित्रांनो, ऑक्झोक्रोम हा त्या क्रोमोफोरिक ग्रुपला अटॅच केलेला आहे. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं मित्रांनो. आज आपण पुढच्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज बघणार आहोत, त्या कोणकोणत्या आहेत ते बघूयात. आता मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 4 महत्त्वाच्या ज्या अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीच्या बेसिक टर्म्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. पहिले आपण बघणार आहोत बॅथोक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय, काय होतं बॅथोक्रोमिक शिफ्टमध्ये. पुढची आपण टर्म बघणार आहोत हिप्सोक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय, हायपोक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय आणि हायपरक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय. या चौघा शिफ्टबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण बघतोय बॅथोक्रोमिक शिफ्ट. ओके मित्रांनो, आपण आता चर्चा करतो बॅथोक्रोमिक शिफ्टबद्दल. बॅथोक्रोमिक शिफ्टलाच आपण त्या ठिकाणी रेड शिफ्ट पण म्हणतो. काय म्हणतो, रेड शिफ्ट. ओके, मग पहिला पॉईंट झाला आपण काय म्हटलं मित्रांनो, आपण बॅथोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेड शिफ्ट. बॅथोक्रोमिक शिफ्टलाच दुसरं नाव काय आहे मित्रांनो, रेड शिफ्ट. आता बॅथोक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय, काय होतं बॅथोक्रोमिक शिफ्टमध्ये ते आपण थोडंच लिहूया. काय होतं बॅथोक्रोमिक शिफ्टमध्ये, शिफ्ट इन ॲब्सॉर्प्शन टू लॉंगर वेवलेंथ इज कॉल्ड ॲज बॅथोक्रोमिक शिफ्ट. एखाद्या कंपाऊंडचं जो काय ॲब्सॉर्प्शन आहे तो लॉंगर रिजनला शिफ्ट होणं, लॉंगर रिजनकडे जाणं, या प्रक्रियेला काय म्हणणार आहोत, बॅथोक्रोमिक शिफ्ट. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. UV स्पेक्ट्रम हा ग्राफ आहे. कशाचा ग्राफ आहे, काय म्हणतो आपण, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जो आपल्याला स्पेक्ट्रम मिळतो तो कोणा वर्सेस कुठला असतो, वेवलेंथ वर्सेस ॲब्सॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल एक कंपाऊंड आहे मित्रांनो, सपोज एखादा कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडचा जो लॅम्बडा मॅक्स आहे मित्रांनो, सपोज त्याचा लॅम्बडा मॅक्स म्हणतोय कुठे मिळतोय, फॉर एक्झाम्पल तो 250 नॅनोमीटरला मिळतोय. पण समजा त्याच्यामध्ये आपण समजा एखादं केमिकल ॲड केलं, त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस केले किंवा सॉल्वंट बदललं, तर समजा त्याचा जो सिग्नल आहे तो सिग्नल समजा आपल्याला 250च्या ऐवजी मित्रांनो समजा
कुठे मिळाला 270 नॅनोमीटरला मिळाला. म्हणजे ॲब्सॉर्प्शन 250 पासून कुठे शिफ्ट झालाय 270 पर्यंत शिफ्ट झालाय. ही जी सिग्नल शिफ्ट होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणणार मित्रांनो आपण काय म्हणणार आहे बॅथोक्रोमिक शिफ्ट. सो बॅथोक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय मग शिफ्ट इन ॲब्सॉर्प्शन टू लॉंगर वेवलेंथ इज कॉल्ड ॲज बॅथोक्रोमिक शिफ्ट. एखाद्या कंपाऊंडचा सिग्नल समजा आपल्याला 250 नॅनोमीटरने मिळत असतो, पण काही त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस घडले आणि तो सिग्नल समजा आपल्याला फॉर एक्झाम्पल 270 म्हणजे लॉंगर रिजनला शिफ्ट झाला, तर ती जी शिफ्ट आपल्याला मिळते मित्रांनो त्या शिफ्टला आपण काय म्हणणार आहोत बॅथोक्रोमिक शिफ्ट. ओके. मग आता बॅथोक्रोमिक शिफ्ट का होते, कोणकोणते कारण आहे की ज्याच्यामुळे हा सिग्नल लॉंगर रिजनला शिफ्ट होतो, त्या कारणांकडे आपण आता बोलूया. पुढचा पॉईंट काय दिला आपण द इन्क्रीज इन लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू इज मे बी ड्यू टू केमिकल रिॲक्शन ऑर ड्यू टू सॉल्व्हंट इफेक्ट. त्या ठिकाणी एखादी केमिकल रिॲक्शन घडते, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये सिग्नल हा लॉंगर रिजनला शिफ्ट होतो. या ठिकाणी केमिकल रिॲक्शन घडल्यामुळे शिफ्ट त्या ठिकाणी निर्माण झाली. काही ठिकाणी समजा आपण सॉल्व्हंट बदलला तरी आपल्याला ॲब्सॉर्प्शन कुठल्या रिजनला मिळत आहे लॉंगर रिजनला मिळत आहे. ओके. मग आता याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. बॅथोक्रोमिक शिफ्ट म्हणजे काय, बॅथोक्रोमिक शिफ्टला आपण काय म्हणत असतो मित्रांनो रेड शिफ्ट. आणि याच्यामध्ये काय होतं ॲब्सॉर्प्शन कोणत्या रिजनला जातोय लॉंगर रिजनला जातोय. ओके. एक्झाम्पल बघूया मित्रांनो. एक कंपाऊंड आपण दिसतोय फळ्यावर लिहिलेला, त्या कंपाऊंडचं नाव आहे फिनॉल. या फिनॉलचा लॅम्बडा मॅक्स कुठे दिसतो आपल्याला 270 नॅनोमीटरला दिसतो. बरोबर. हां. समजा त्याच फिनॉलमध्ये आपण काय काय ॲड केलं बेस ॲड केला OH मायनस ॲड केला. OH मायनस काय करेल मित्रांनो OH मायनस काय करेल फिनॉलचा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि हायड्रोजन जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे देणार आहे ऑक्सिजनकडे. ओके. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते म्हणून फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं मित्रांनो फिनॉक्साईड आयनमध्ये. आणि हा जो फिनॉक्साईड आहे आयन आहे त्याचा लॅम्बडा मॅक्स आपल्याला मिळतो आहे कुठे मिळतोय 287 नॅनोमीटरला. फिनॉलचा कुठे मिळत होता 270. तर फिनॉलमध्ये ज्यावेळेस आपण बेस ॲड करतो फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे फिनॉक्साईड आयनमध्ये झालं आहे. या फिनॉक्साईड आयनचा लॅम्बडा मॅक्स कुठे मिळतो आपल्याला 287 नॅनोमीटर मिळतं. ॲब्सॉर्प्शन 270 पासून कुठे शिफ्ट झालाय 287ला लॉंगर रिजनला शिफ्ट झाला. म्हणजे कोणती शिफ्ट दिसते या ठिकाणी बॅथोक्रोमिक शिफ्ट. आणि बॅथोक्रोमिक शिफ्ट कशामुळे झाली या ठिकाणी रिॲक्शन झाली केमिकल रिॲक्शन. कोणती केमिकल रिॲक्शन झाली OH मायनसने काय केले हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. हायड्रोजनने जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले ऑक्सिजनकडे दिले. फिनॉलचं कन्व्हर्जन फिनॉक्साईड आयनमध्ये झालं आहे. ओके. मग आता ही शिफ्ट का झाली कशामुळे 270 पासून तो 287 कडे गेला. बघा मित्रांनो याच्या मागचं कारण काय आहे फिनॉलमध्ये जो आपला ऑक्सिजन आहे मित्रांनो ज्याच्यावर लोन पेअर आहेत 2 लोन पेअर आहेत. पण मित्रांनो ऑक्सिजन कसं आहे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे तो इझिली त्याचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते या बेन्झीन रिंग सोबत डिलोकलाइज करू शकत नाही. इझिली डिलोकलाइज करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी त्याचं इफेक्टिव्ह डिलोकलायझेशन होणार नाही. इफेक्टिव्ह डिलोकलायझेशन होणार नाही म्हणून त्याचा लॅम्बडा मॅक्स कुठे दिसतो आपल्याला 270 नॅनोमीटरला दिसतो. परत लक्षात घ्या फिनॉलमध्ये इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप कोणता आहे ऑक्सिजन. त्याच्यावर लोन पेअर आहे पण ऑक्सिजन कसा आहे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही. त्यामुळे तो त्याची जी इलेक्ट्रॉनची पेअर ती या बेन्झीन रिंग सोबत इझिली डिलोकलाइज होणार नाही. बरोबर. म्हणून त्याचा लॅम्बडा मॅक्स कुठे दिसतो आपल्याला 270 नॅनोमीटर दिसतो. पण ज्यावेळेस मित्रांनो आपण त्याच्यामध्ये बेस टाकतो OH मायनस ज्यावेळेस आपण ॲड करतो त्यावेळेस फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं असतं मित्रांनो फिनॉक्साईड आयनमध्ये. म्हणजे ऑक्सिजनवर त्याची लोन पेअर आहेच पण हायड्रोजनने पण त्याची इलेक्ट्रॉन दिलेले आहे. हायड्रोजनने त्याचे इलेक्ट्रॉन दिले म्हणून ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली म्हणून त्यांच्यावर काय आलाय निगेटिव्ह चार्ज आलाय. मग हा जो निगेटिव्ह चार्ज आहे मित्रांनो हा निगेटिव्ह चार्ज ह्या ॲडजस्टंट फिनिल रिंग सोबत चांगल्या पद्धतीने डिलोकलाइज होतो. तो कसा डिलोकलाइज होतो ते बघू. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे ते निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन.
ते एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्यांनी पुढाकडे दिलेले आहेत कार्बन नंबर 1 कडे. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन नंबर 1 मध्ये काय होणार मित्रांनो, आता डबल बॉन्ड येणार. ठीक आहे. ऑक्सिजन त्याचे इलेक्ट्रॉन पुढाकडे दिले कार्बन नंबर 1 कडे. इथे काय डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड होतो मित्रांनो, म्हणून C1 आणि C6 मध्ये इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट होतील कार्बन नंबर 6 कडे. कार्बन नंबर 6 कडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आलाय, निगेटिव्ह चार्ज. ओके. 6व्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज. मग तो जो निगेटिव्ह चार्ज आहे तो पुढे शिफ्ट करतोय. म्हणजे 6 आणि 5 मध्ये काय आहे, डबल बॉन्ड. 6 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड होतोय म्हणून 5 मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पुढे शिफ्ट होत आहे 4 नंबरकडे. बघा आता चौथ्याकडे निगेटिव्ह चार्ज आला. 6 आणि 5 मध्ये काय आला, डबल बॉन्ड. हा ऍज इट इज आहे आणि हा डबल बॉन्ड O. ओके. मग चौथ्याकडे जे एक्सेस इलेक्ट्रॉन आहेत त्याने कुठे शिफ्ट केले, तिसऱ्याकडे. म्हणजे 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड होत आहे म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे शिफ्ट होणार, कार्बन नंबर 2 कडे. बघा निगेटिव्ह चार्ज पहिल्या स्ट्रक्चरमध्ये 6व्यावर आला, 4थ्यावर आला, 2ऱ्यावर आला. म्हणजे हा जो निगेटिव्ह चार्ज आहे मित्रांनो तो संपूर्ण बेन्झीन रिंग सोबत काय होतोय, डिलोकलाइज होतोय. म्हणजे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे मित्रांनो त्याचं त्या ठिकाणी डिलोकलायझेशन होतं. जेवढे डिलोकलायझेशन होणार तेवढे ते इलेक्ट्रॉन फ्री होतील आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स फ्री झाले तेवढे त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी कमी लागेल. आणि एनर्जी कमी लागते म्हणून ॲब्सॉर्प्शन कोणत्या रिजनमध्ये दिसतं, आपल्याला लॉंगर रिजनमध्ये दिसतंय. हे मेन कारण आहे. ओके. मग बॅथोक्रोमिक शिफ्टला आपण काय म्हणत असतो, रेड शिफ्ट. काय होतं बॅथोक्रोमिक शिफ्टमध्ये, ॲब्सॉर्प्शन शिफ्टेड टू लॉंगर वेव्हलेंथ. ओके. आता आपण पुढची शिफ्ट म्हणणार आहोत हिप्सोक्रोमिक शिफ्ट. बॅथोक्रोमिकच्या कम्प्लीट रिव्हर्स ही शिफ्ट आहे. बॅथोक्रोमिकमध्ये ॲब्सॉर्प्शन लॉंगर रिजनला जातं तर हिप्सोक्रोमिकमध्ये ॲब्सॉर्प्शन शॉर्टर रिजनला जातं. कशामुळे होतं, कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत ते आपण बघूया. पुढची टर्म आहे मित्रांनो हिप्सोक्रोमिक शिफ्ट. काय होतं हिप्सोक्रोमिक शिफ्टला आपण काय म्हणत असतो, ब्ल्यू शिफ्ट. जसं बॅथोक्रोमिक शिफ्टला आपण रेड शिफ्ट म्हणतो तसंच हिप्सोक्रोमिक शिफ्टला आपण काय म्हणू शकतो, ब्ल्यू शिफ्ट म्हणतो. ओके. काय होतं हिप्सोक्रोमिक शिफ्टमध्ये, शिफ्ट इन ॲब्सॉर्प्शन टू शॉर्टर वेवलेंथ इज कॉल्ड एज हिप्सोक्रोमिक शिफ्ट. ॲब्सॉर्प्शन शॉर्टर रिजनला शिफ्ट होणे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला, या शिफ्टलाच आपण काय म्हणत असतो, हिप्सोक्रोमिक शिफ्ट म्हणतो. जसं बॅथोक्रोमिकमध्ये लॉंगर रिजनला ॲब्सॉर्प्शन शिफ्ट होतं तसंच हिप्सोक्रोमिकमध्ये कुठे शिफ्ट होणार आहे, शॉर्टर रिजनला शिफ्ट होणार आहे. या शिफ्ट होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, हिप्सोक्रोमिक शिफ्ट. एक्झाम्पल बघण्याचं मित्रांनो, फळ्यावर एक कंपाऊंड दिसतोय ॲनिलीन. या ॲनिलीन ह्या कंपाऊंडमध्ये क्रोमोफोर कोणता आहे, C डबल बॉन्ड C. C डबल बॉन्ड C हे सगळे काय आहेत, क्रोमोफोर आहेत. याच्यात ऑक्सोक्रोमिक ग्रुप कोणता अटॅच केलेला आहे, NH2 ग्रुप. ऑक्सोक्रोम कोणता आहे, NH2. आता हा जो ॲनिलीन आहे त्याचा लॅम्बडा मॅक्स म्हणजे त्याची जी काय ॲब्सॉर्प्शन आहे, मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन ते कुठे मिळतं मित्रांनो, आपल्याला 280 नॅनोमीटरला मिळते. ठीक आहे. कशामुळे मिळणार ते आपण पुढे डिस्कस करू. आता ह्या ॲनिलीनमध्ये समजा आपण HCl ॲड केलं, ॲसिड ॲड केलं तर काय होणार मित्रांनो, नायट्रोजनवरची जी लोन पेअर आहे ती लोन पेअर काय करणार, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करणार. NH2चं कन्व्हर्जन NH3 मध्ये होणार. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचं कंपाऊंड मिळणार. बघा काय झालं या ठिकाणी, ॲनिलीनमध्ये आपण काय ॲड केलंय, हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केलं. हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केल्यानंतर नायट्रोजनवरच्या लोन पेअरने या H+वर अटॅक केला, NH2 + H, NH3 आणि हा Cl- अशा पद्धतीचा एक सॉल्ट तयार होतो. त्या सॉल्टचं नाव काय मित्रांनो, ॲनिलीन हायड्रोक्लोराईड. हा जो ॲनिलीन हायड्रोक्लोराईड आहे त्याचा लॅम्बडा मॅक्स आपल्याला पुढे मित्रांनो 203.
अगोदर कुठे मिळत होता 280, आता कुठे मिळतोय 203ला. म्हणजे ॲब्सॉर्प्शन कोणत्या रिजनला आलं, लॉंगर रिजनला शिफ्ट झालं की शॉर्ट रिजनला शिफ्ट झालंय. तर अल्टिमेटली ते कोणत्या रिजनला दिसतंय, शॉर्ट रिजनला शिफ्ट झालं. कशामुळे झालं मित्रांनो आहे बघा. आता हा जो ॲनिलिन होता मित्रांनो, आपला हा ॲनिलिन आहे, याच्यावर लोन पेअर आहे. ही जी लोन पेअर आहे मित्रांनो, ही लोन पेअर या बेन्झीन रिंग सोबत काय होतंय, डिलोकलाइज होते. त्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, हे पाय इलेक्ट्रॉन्स संपूर्णपणे त्या रिंगवर काय होत आहे, डिलोकलाइज होतात. जेवढं डिलोकलायझेशन वाढणार तेवढे ते इलेक्ट्रॉन फ्री होणार, आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स फ्री होतील त्यांना एनर्जी कमी लागते. एनर्जी कमी लागते मित्रांनो, म्हणून त्याचा ॲब्सॉर्प्शन कुठे दिसतं आपल्याला, 280 नॅनोमीटर दिसतंय, बरोबर. पण मित्रांनो याच ॲनिलिनमध्ये समजा आपण HCl टाकलं, ॲनिलिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन गेलं, ॲनिलिन हायड्रोक्लोराईडमध्ये. आता नायट्रोजनवर लोन पेअर दिसते का आपल्याला, त्या लोन पेअरचा अटॅक कशावर झाला, हायड्रोजनवर. NH2चं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, NH3 मध्ये झालंय. लोन पेअर शिल्लक नाही मग डिलोकलाइज होण्यासाठी, मग इथं डिलोकलायझेशन होत नाही. त्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते. 1 सेकंड लक्षात घ्या. व्हेन वी ॲड हायड्रोक्लोरिक ॲसिड इन aniline hydrochloride is obtained. In this case, lone pair on nitrogen is consumed for the attack on hydrogen. So lone pair is not available for the donation with adjacent phenyl ring. As the delocalization is not happening, the energy required to excite these pi electrons is more. Therefore, absorption is shifted to shorter region. Okay. So when absorption is shifted to shorter region, that shift is called as hypsochromic shift. Okay. It is a totally reverse process of bathochromic shift. In case of bathochromic shift, absorption is shifted to longer wavelength. Okay. So in this way, we have completed the two shift. One is bathochromic shift, another is hypsochromic shift. Now let's move towards hyperchromic shift. Hyperchromic shift म्हणजे काय ते बघूया. मित्रांनो आपण बघतो आता हायपरक्रोमिक शिफ्ट. काय डेफिनेशन हायपरक्रोमिक शिफ्टची, ॲब्सॉर्प्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हॅविंग ग्रेटर इंटेन्सिटी इज कॉल्ड ॲज हायपरक्रोमिक शिफ्ट. ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याची इंटेन्सिटी जास्त मिळते, त्या इंटेन्सिटी जास्त असलेल्या शिफ्टला आपण काय म्हणणार आहोत, हायपरक्रोमिक शिफ्ट. बघा मित्रांनो हा पिरिडिन आहे, याचा जो लॅम्डा मॅक्स आहे मित्रांनो तो 255 नॅनोमीटरला मिळतोय. ओके. पण तो जो सिग्नल मिळतोय त्याची इंटेन्सिटी जी आहे, त्याची जी एप्सिलॉन व्हॅल्यू आहे ती नियर अबाउट 2250 एवढी आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी काय असणार आहे, वेवलेंथ, आणि या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, ॲब्सॉर्बन्स. ठीक आहे. आता या ठिकाणी इथे किती आहे, 255 आपल्याला काय मिळालं आहे, लॅम्बडा मॅक्स. आणि ही जी सिग्नल आहे त्या सिग्नलची जी हाईट आहे मित्रांनो ती किती आहे, 2250 इतकी आहे. ओके. याची सिग्नलची इंटेन्सिटी किती, 2250. मित्रांनो समजा याच पिरिडिनला आपण एक ऑक्सोक्रोम अटॅच केला, मिथिल 2-मिथिल पिरिडिन. यावेळेस त्याचा जो लॅम्बडा मॅक्स आहे मित्रांनो तो नियर अबाउट कुठे मिळतोय, 260ला. 255 पासून तो जास्तीत जास्त कुठे गेलाय, 260ला गेलाय. ठीक आहे. हां. पण मित्रांनो त्याचं जे सिग्नल आहे मित्रांनो, त्या सिग्नलची जी इंटेन्सिटी मित्रांनो ती इंटेन्सिटी काय झाली, वाढली. अगोदर किती होती, 2250. ती नियर अबाउट किती जाते, तर ती 3300च्या संदर्भात 3300च्या नियर अबाउट त्याची ॲब्सॉर्प्शन इंटेन्सिटी जाते. म्हणजे सिग्नलची इंटेन्सिटी ज्या शिफ्टमध्ये वाढते त्या शिफ्टला आपण काय म्हणणार आहोत, हायपरक्रोमिक शिफ्ट. इन्क्रीज इन इंटेन्सिटी ऑफ सिग्नल वाढणं, त्या शिफ्टला आपण काय म्हणणार आहोत, हायपरक्रोमिक शिफ्ट.
आणि याच्या वर काय मित्रांनो, हायपोक्रोमिक शिफ्ट. मग हायपोक्रोमिक शिफ्टमध्ये काय होणार, जी इंटेन्सिटी काय होणार, सिग्नलची कमी होणार. ठीक आहे. सो हायपरक्रोमिक शिफ्टमध्ये इंटेन्सिटी सिग्नलची वाढते आणि हायपोक्रोमिक शिफ्टमध्ये सिग्नलची जी इंटेन्सिटी, ॲब्सॉर्प्शन रेडिएशनची इंटेन्सिटी, त्याची व्हॅल्यू ॲप्सिलॉन व्हॅल्यू कशी येतं, कमी होते. ओके. अशा पद्धतीने आपण 4 शिफ्ट बघितल्या. या 4ही शिफ्ट आपण एकदा रिव्ह्यू करून बघूया. ॲब्सॉर्प्शन आणि वेव्हलेंथचा आपण ग्राफ करतोय. एक एक्झाम्पल घेतो. हे सिग्नल आपल्याला एक सिग्नल मिळालं आहे. आपल्याला 4 शिफ्ट बघितल्या, बॅथोक्रोमिक, इप्सोक्रोमिक, हायपरक्रोमिक आणि हायपोक्रोमिक. त्याला आपण असं म्हणणार मित्रांनो, या चौघ शिफ्टला आपण BH3 लक्षात ठेवू शकतो. बी म्हणजे काय, बॅथोक्रोमिक शिफ्ट. आता ही आपल्याला नॉर्मल मिळालेलं सिग्नल आहे, ते सिग्नल लॉंगर रिजनला शिफ्ट होणं, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, बॅथोक्रोमिक शिफ्ट. मग बॅथोक्रोमिक शिफ्टसाठी आपण काय म्हटलंय, बी. ओके. समजा ॲब्सॉर्प्शन शॉर्टर रिजनला शिफ्ट झालं, ॲब्सॉर्प्शन शॉर्टर रिजनला शिफ्ट होणं, त्याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, हिप्सोक्रोमिक शिफ्ट. म्हणून त्याच्यासाठी आपण काय म्हटलं, एच. ओके. समजा सिग्नलची इंटेन्सिटी वाढली, सिग्नल तिथंच मिळतोय, फक्त त्याची जी ॲप्सिलॉन व्हॅल्यू जी वाढली, ज्यावेळेस ॲप्सिलॉन व्हॅल्यूमध्ये वाढ होते, त्याला आपण काय म्हणत असतो, हायपरक्रोमिक शिफ्ट. काय म्हणत असतो, हायपरक्रोमिक शिफ्ट. आणि समजा ॲप्सिलॉन व्हॅल्यू इंटेन्सिटी कमी झाली, तर त्याला आपण काय म्हणत असतो, हायपोक्रोमिक शिफ्ट. मग या शिफ्ट आपण कशाने लक्षात ठेवणार, BH3. ओके. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस ऑल दीज 4 शिफ्ट्स. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट बघूया. थँक्यू.